नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 25. शरीराला इंद्रियांमार्फत मिळणारं सुख सुरुवातीला गोड वाटतं, पण बहुतेक वेळा त्याची तृप्ती होत नसल्यानं आपण ते पुन्हा पुन्हा मिळवण्याच्या मागं लागतो. त्यासाठी भल्या बुऱ्या सगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो आणि या सर्वांची अखेर दुःखात परिणती होऊ शकते. अशा सुखाला राजस सुख असं नाव दिलं आहे. आपण बहुतेक जण अशा सुखाचा पाठपुरावा जन्मभर करत राहतो. बहुतेक अध्यात्मावरील प्रवचनात किंवा लेखनात अशा सुखाचा, खास करून लैंगिक सुखाचा धिक्कार केलेला दिसतो. त्यामुळे अध्यात्म आपल्यासाठी नाही अशी सर्वसामान्यांची भावना होऊ शकते. परंतु याबद्दल श्री स्वामी वरदानंदजींनी दिलेला दृष्टांत विचार करण्यासारखा आहे. बऱ्याच वेळा औषधांच्या बाटलीवर पॉयझन असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा नाही की ही औषधं अजिबात घ्यायची नाहीत. खरा अर्थ असा की असं औषध योग्य प्रमाणात घेतलं तर त्याचा उपयोग होईल, पण अधिक प्रमाणात घेतलं तर ते विषासारखं घातक ठरू शकेल. शारीरिक आणि खास करून लैंगिक सुखांच्या बाबतीतही हेच तारतम्य लागू पडतं. गीतेमध्ये संसारातील सर्व गोष्टींचा त्याग करून संन्यास मार्गानं जाऊ इच्छिणाऱ्यांनाही मार्गदर्शन आहे हे खरं आहे, पण सर्वांनी तोच मार्ग अनुसरावा असा गीतेचा मुळीच आग्रह नाही. इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांना त्यांचे व्यवहार करू द्यावेत अशी गीतेची विचारधारा आहे. गीतेचे याबाबतीत काही आदेश असे आहेत. इंद्रियांचे विषयांशी संयोग होऊन मिळणारं सुख अल्पकालीन असतं. भोजनापासून ते संभोगापर्यंत कुठलंही सुख दीर्घकाल टिकत नाही. पुन्हा पुन्हा अशी सुख मिळवावीशी वाटू लागतात. विषय सुखाचा सतत विचार करणाऱ्याच्या मनात त्यासंबंधी आसक्ती आणि त्यातून पुढं त्याच्या प्राप्तीची अभिलाषा म्हणजेच काम निर्माण होतात. कामपूर्ती होण्यात अडथळे येतातच. त्यामुळे क्रोध उत्पन्न होतो. त्यातून मानसिक गोंधळ, पुढं स्मृतिभ्रंश आणि शेवटी बुद्धिनाश संभवतात. सगळ्याच विषय सुखांच्या बाबतीत हे होऊ शकतं, परंतु लैंगिक सुखाची अभिलाषा, जिला कामेच्छा असं नाव दिलं जातं, तिच्या बाबतीत हे दुष्परिणाम घडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कामेच्छेची भूक ही कधीही न शमणाऱ्या अग्नीसारखी असते आणि तिच्यामुळे बलात्कारासारखी महापाप घडू शकतात. म्हणूनच गीतेत कामवासनेला महाशनः महापाप्मा म्हणजे अति अधाशी कमालीचा पापी असं संबोधून हा मानवाचा वैरी आहे आणि तू त्याचा नाश कर असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. पण याचबरोबर नीतीच्या चौकटीत कामसुख अनुभवायला गीतेची मुळीच हरकत नाही. भगवान 7व्या अध्यायात आपली अनेक रूपं अर्जुनाला विशद करून सांगताना म्हणतात की धर्माविरुद्धो कामोस्मी. हे भरतर्षभ अर्जुना, धर्माला म्हणजेच नीतीला विरुद्ध नसणारा सर्वांच्या अंतःकरणातील काम मीच आहे. कारण जीवसृष्टी टिकून राहायची असेल तर कामभावनेशिवाय ते शक्य नाही. म्हणूनच आणखी एका ठिकाणी 10व्या अध्यायात प्रजनश्चास्मि कंदर्पः असंही त्यानं म्हटलेलं आहे. आपण निवडलेल्या जोडीदाराबरोबर परस्पर संमतीनं, बळजबरी न करता आणि इतर कुणाशी प्रतारणा किंवा कुणावर अन्याय न करता कामसुख अनुभवणं यात काहीही गैर नाही. अशाच तऱ्हेचा संयम बाळगून सर्वच तऱ्हेची शारीरिक सुख अनुभवायला हरकत नाही. गीतेत स्पष्ट सांगितलं आहे की आपलं अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा माणूस
आपल्या स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांच्या मध्ये वावरतो. त्याला लंपटासारखी विषयसुखाची हाव असत नाही किंवा संन्याशासारखा विषयांवर द्वेषही असत नाही. सहज प्राप्त झालेल्या रस, गंध, रूप, स्वर इत्यादींचा तो आस्वाद घेतो, परंतु त्यात गुंतत नाही. सुंदर फुलांचा रंग पाहून किंवा गंध हुंगून तो आनंदतो, पण ते फूल झाडावरून तोडून आपल्याजवळ ठेवावं असं त्याला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आदर्श त्याच्यापुढे असतो की ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या सौंदर्याचं कौतुक केलं, पण जुलमानं तिचा उपभोग घेतला नाही. अशा माणसाचं मन आणि त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात. त्याला चित्ताची प्रसन्नता लाभते. ही प्रसन्नता त्याच्या सर्व दुःखांचा नाश करते. एवढंच नाही तर त्याची बुद्धीही स्थिर होते. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे आणि वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.